मित्रांनो, शिर्डीला जाताना प्रत्येक भाविक एक गोष्ट आवर्जून घेतो, साईबाबांचा प्रसाद. तो पेढा हातात घेताना डोळे मिटतात, मन भरून येतं, श्रद्धा उचंबळून येते. पण त्याच पेढ्यात जर युरिया असेल तर, डिटर्जंट असेल तर, फॉर्मलिन असेल तर, तेच केमिकल जे प्रेत टिकवण्यासाठी वापरतात आणि तेच जर तुमच्या प्रसादात असेल तर, हे ऐकून का अंगावर काटा आला ना? आला ना? यायलाच हवा. कारण हे कुठल्याही सिनेमाची कथा नाहीये, हे शिर्डीत खरोखर घडत आहे आणि घडत होतं. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी, त्यांच्या जीवाशी हा खेळ वर्षानुवर्ष सुरू होता. आणि सगळ्यात संतापाची गोष्ट म्हणजे FDA ला माहित होतं, नगरपालिकेला सुद्धा माहित होतं, तरी कुणी हात लावला नाही. मग आता कारवाई कशी झाली? कोण आलं? आणि हे सगळं बंद करायला कोणी लावलं? आणि या पेढ्यात नेमकं काय काय मिसळलेलं होतं? आजच्या या व्हिडिओमधून आपण नक्की हे सर्व गोष्टी उलगडणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण हे तुमच्या घरच्यांच्या, प्रत्येकाच्या जीवाचा प्रश्न आहे. हा श्रद्धेचा प्रश्न आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, शिर्डी म्हणजे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. दररोज लाखो भाविक येतात, साईबाबांचं दर्शन घेतात आणि परत जातात. आणि पण जाताना घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी प्रसाद घेतात. त्या प्रसादाच्या दुकानांकडे जरा नजर टाका. फुटाफुटावर दुकान आहेत, शेकडो दुकान आहेत. पेढा, बर्फी, खडी साखर, काजू, रेवड्या, सगळं अगदी आकर्षक पॅकिंग मध्ये. कंदी, देशी पियर असं गोंडस नाव, रंगीबेरंगी लेबल. भाविक विश्वासाने खरेदी करतात, पण त्या पॅकिंगवर उत्पादकाचं नाव आहे का? नाही. बरं, उत्पादनाची तारीख आहे का? तर बिलकुल नाही. बरं, एक्सपायरी डेट आहे का? ती पण नाही. बरं, बॅच नंबर तरी? ते पण नाही. फक्त एक चकचकीत लेबल आहे आणि आतमध्ये टणक बुरशीयुक्त पेढा आहे. एसी दुकानात विकला जाणारा पण आतमध्ये सडलेला. शेकडो तक्रारी आल्या होत्या FDA कडे. तोंडी तक्रार, लेखी तक्रार, वेबसाईटवर तक्रारी. पण नगरचा FDA विभाग हा झोपलेला होता. शिर्डी नगरपालिका झोपलेली होती, कारण हे सगळं झोपेचं सोंग घेत होते आणि त्यांची झोप कृत्रिम होती आणि नाटकी होती. आता सांगतो, या पेढ्यात नेमकं काय असतं. 1 किलो शुद्ध खवा तयार करायचा म्हणजे 4 ते 5 लिटर दूध लागतं आणि आटवावं लागतं. 6 ते 8 तास आटवावं लागतं. वीज लागते, गॅस लागतो, ट्रान्सपोर्टेशन लागतं, डीलर, सब डीलर सगळं धरलं तर 1 किलो खवा हातात येईपर्यंत किमान 600 ते 800 रुपये लागतात. हे साधं गणित आहे. पण बाजारात खवा मिळतो 200 ते 300, 400 रुपयांना. हे कसं शक्य आहे हो? शक्य आहे जेव्हा त्यात दूधच नसतं. स्वस्त क्रीम, मिल्क पावडर घ्यायची, त्यात पाम तेल घालायचं, घट्ट पेस्ट तयार करायची, वर पांढरा रंग टाकायचा, हुबेहूब खव्यासारखी दिसणारी ती पेस्ट. त्यात मैदा घालतात, स्टार्च घालतात, शिजवलेले बटाटे घालतात, रताळे घालतात, म्हणजे वजन वाढवतात त्याला. आणि तो पेढा जास्त काळ टिकावा म्हणून त्यात टाकतात युरिया, डिटर्जंट पावडर, फॉर्मॅलिन, तेच केमिकल जे मुर्जा घरात प्रेत टिकवण्यासाठी